आतून धावून बाहेर आला. हे म्हणला नाव सांगा रस्त्याने जात असताना एक कुत्रा आला आडू. त्याला हाणला मी दगड एक. ती दगड हाणल्यावर ते मालक आतून धावून बाहेर आला. हे म्हणला कुत्र्याला दगड कोणी हाणला. तर आम्ही जवळजवळ 20 माणसं होतो. मी म्हणलं कोणाचं ते मला माहितीच नाही म्हणलं. म्हणलं माझं कुत्रं तुला ओळखू येत नाही. मी म्हणलं कशावरून ओळखायचं तुमचं कुत्रं. पाठीमागं बघ म्हणला. वरिंदल कायकड्याचं कुत्रं होतं, शिपूट कापलेलं होतं. मी म्हणलं अरे तुझंच कुत्रे. म्हणलं मला बघितलंच नाही पाठीमागं शिपूट कापलेलं. तर काय करा, ही तुमचे बारसकर वाघमारे ज्यावेळेस दरगे पाटलांनी उपोषण सुरू करायचं म्हणून ठरविलं की रोज एक मोबाईलवर त्यांची माहिती यायला लागली. अशी ह्यांना काहीतरी थोडा धडा शिकवाय बघा की काय उपोषण उभं राहिलं की त्यांच्या साऱ्या माहीत कसं काय करू झालं. आता पस्तोर सारी गप होती. आता वाघमारे कोणचा तो दुसरा तो हाके ही ह्यांचं उपोषण सुरू झाल्यावरच ही कसं काय जागे होते. आतापर्यंत ही कमन जागे झाली नाहीत.